विद्यार्थी मित्रांनो, मी कविता मसूरकर. लोकसत्ता यशस्वी भव या अभ्यास मालिकेतून मी तुम्हाला इतिहास नागरिकशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन करत आहे. आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. नागरिकशास्त्रातील 5 प्रकरणे यापूर्वीच तुम्ही इयत्ता 4थी ते 8वी पर्यंत अभ्यासलेली आहे. त्यामुळे हा विषय नवीन नाही आणि यातील सगळे भाग तुमचे आधी अभ्यासले गेलेले आहेत. त्यामुळे 10वी मध्ये फक्त उजळणीच आहे आणि या दृष्टीने हा विषय अतिशय सोपा आहे. आता आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. केंद्रीय कायदे मंडळ. आपल्या भारत देशामध्ये 28 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपला देश हा बहुभाषिक आणि बहुधर्मीय आहे. त्यामुळे एवढ्या विस्तृत प्रदेशासाठी आपण संघराज्य पद्धती ही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ती आपण पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे अधिकारांची विभागणी. आपण दुहेरी शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या 2 पातळ्यांवर आपली शासन व्यवस्था चालते आणि त्यामुळे राज्यघटनेने अधिकारांची विभागणी या 2 स्तरावर केलेली आहे. हे आहे आपल्या संघराज्य पद्धतीचे पहिले वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व. आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे आणि तिला मूलभूत कायदा असं म्हटलं जातं. 395 कलमे आणि 12 परिशिष्टे असलेली ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. हे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतंत्र व अधिकार संपन्न न्यायमंडळ. अधिकारांची विभागणी केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या 2 स्तरावर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काही वेळा या दोघांमध्ये अधिकारांच्या विभागणीवरून संघर्ष निर्माण होऊ शकतो. तो सोडविण्यासाठी स्वतंत्र व अधिकार संपन्न न्यायमंडळ स्थापन करण्यात आले आहे आणि हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. संघराज्य सूचीतील पहिलं वैशिष्ट्य होतं अधिकारांची विभागणी. राज्यघटनेने ही अधिकारांची विभागणी 3 सूचींमध्ये केली आहे. त्यातील पहिली सूची आहे केंद्र सूची, ज्यामध्ये 99 विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय या सूचीमध्ये आहेत आणि या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला दिला आहे. या सूचीतील महत्त्वाचे विषय म्हणजे संरक्षण, युद्ध व शांतता, परकीय संबंध, परराष्ट्र व्यापार, टपाल, रेल्वे इत्यादी. दुसरी सूची आहे राज्य सूची. या सूचीमध्ये एकूण 61 विषय समाविष्ट केलेले आहेत आणि या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला आहे. पोलीस, तुरुंग, शेती, जमीन, स्थानिक शासन संस्था इत्यादी विषय या सूचीमध्ये समाविष्ट केले आहेत. तिसरी सूची आहे समवर्ती सूची, ज्यामध्ये एकूण 52 विषय आहेत. या सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या दोघांनाही देण्यात आला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ही सूची दर्शवलेली आहे, ती नीट अभ्यासा. याशिवाय या 3ही सूचीमध्ये नसलेले विषय यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. कारण ही सूची बनवली आहे ज्यावेळेस राज्यघटना तयार झाली त्यावेळेस. काळाच्या ओघामध्ये अनेक नवे विषय आलेले आहेत. या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. यालाच म्हणतात शेषाधिकार. बोला बोला.
यानंतर आपण कॅमेऱ्यात बघा फक्त केंद्र शासनाचे परत तो पॉइंट परत घ्या पहिल्यापासून. शेषाधिकार. हां. याशिवाय काळाच्या ओघामध्ये अनेक बदल झाले आहेत आणि त्यामुळे नवे विषय आणि त्या विषयांवर कायदे करण्याची गरज निर्माण होते. या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला दिला आहे. यालाच म्हणतात शेषाधिकार. उदाहरणार्थ संगणक, दूरदर्शन यासारखी जी नवी साधनं निर्माण झाली त्याविषयी कायदे करण्याची गरज निर्माण झाली. असे विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र शासनाला दिलेला आहे. यानंतर आपण पाहू केंद्र शासनाचे प्रमुख घटक. केंद्र शासनाचे प्रमुख 3 घटक आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत तुम्ही अभ्यासलेला आहे. त्यामध्येही राजसत्तेच्या एकाधिकारशाहीमुळे जनतेवर अन्याय होतो आणि म्हणूनच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ स्वतंत्र असावे असे मॉन्टेस्क्यूने मांडले आहे. याच सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार स्वातंत्र्यानंतर आपणही केंद्र शासनाचे हेच 3 घटक स्वीकारले आहेत. त्यापैकी आज आपण कायदे मंडळाचा अभ्यास करणार आहोत. केंद्र शासनाच्या 3 घटकांपैकी पहिला घटक आहे तो म्हणजे कायदे मंडळ, ज्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आपल्या देशातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद. या संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. या दोघांचाही तुलनात्मक तक्ता लेखामध्ये दिलेला आहे, तो तुम्ही समोर ठेवा म्हणजे त्यातील साम्य आणि फरक तुमच्या लक्षात येईल आणि त्यावरून हा घटक लक्षात ठेवणं अधिक सोपं जाईल. उदाहरणार्थ लोकसभा हे जनतेचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करणारी सभा आहे, कारण जनतेने प्रत्यक्ष या ठिकाणी सभासद निवडून दिलेले असतात. 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळतो. राज्यसभा हे घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. प्रत्येक घटक राज्याच्या लोकसंख्येनुसार राज्यसभेचे सभासद राज्यघटनेने निश्चित केलेले आहेत. उदाहरणार्थ गोवा, मिझोराम, नागालँड यासारख्या छोट्या राज्यांचे केवळ एक प्रतिनिधी राज्यसभेत निवडले जातात, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे 19 प्रतिनिधी राज्यसभेत निवडले जातात. यानंतर लोकसभा पात्रतेच्या ज्या अटी आहेत त्या पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की वयाची अट लोकसभेसाठी 25 वर्षे आहे, तर राज्यसभेसाठी 30 वर्षे आहे. बाकीच्या अटी समान आहेत. कार्यकाळ पाहिला तर लक्षात येईल लोकसभा ही 5 वर्षांसाठी असते, पण राज्यसभा मात्र स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. पण राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाल मात्र 6 वर्षे आहे. त्यानंतर रचना पाहिली असता तुमच्या लक्षात येईल की लोकसभेमध्ये एकूण कमाल 552 सदस्य निवडले जातात, तर राज्यसभेमध्ये 250 सदस्य निवडले जातात. यापैकी लोकसभेतले 2 सदस्य हे अँग्लो इंडियन समाजाचे असतात आणि ते राष्ट्रपती निवडतात, तर राज्यसभेमध्ये 238 सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात आणि 12 सदस्य कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपती निवडतात. हे फरक तुमच्या या तुलनात्मक अभ्यासाने लक्षात येतील आणि म्हणूनच हा तक्ता जिथे तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी लावलात तर तुम्हाला लक्षात ठेवणं अधिक सोपं जाईल. यानंतर सभापती बघा. लोकसभेमध्ये निवडलेले जे पदाधिकारी असतात त्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लोकसभेच्या सदस्यांमधून निवडले जातात,
तर राज्यसभेचे जे सभापती असतात ते असतात आपल्या देशाचे उपराष्ट्रपती. हे पद पदसिद्ध आहे, म्हणजेच उपराष्ट्रपती यांनाच राज्यसभेचे सभापती पद भूषवावे लागते. मात्र उपाध्यक्ष राज्यसभेच्या सदस्यातून निवडला जातो. अशा प्रकारे दोघांमधील फरक आणि साम्य यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करता येईल. यानंतर पाहू आपण लोकसभा अध्यक्षांची कार्ये आणि अधिकार. आजच्या लेखामध्ये हे अधिकार आणि कार्ये देण्यात आलेली आहेत, ती तुम्ही अभ्यासा. मार्च 2012च्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहिले प्रकरण आहे केंद्रीय कायदे मंडळ. आपला भारत देश हा बहुभाषिक बहुधर्मीय आहे. स्वातंत्र्यानंतर या भारत देशातील प्रांताची विभागणी 28 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांमध्ये करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने भारत हे संघराज्य आहे आणि या संघराज्याचा कारभार करण्यासाठी आपण राज्यघटनेने संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे. या संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे अधिकारांची विभागणी. आपल्या शासनाने दुहेरी शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. केंद्र शासन आणि घटक राज्य शासन अशा दुहेरी पातळीवर शासन व्यवहार चालतो. यासाठी अधिकारांची विभागणी या 2 स्तरांवर करण्यात आलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व. आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. त्यामध्ये 395 कलमे आणि 12 परिशिष्टे समाविष्ट करण्यात आली आहे. जगातील ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. हिलाच मूलभूत कायदा असे म्हटले जाते. या राज्यघटनेनुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतंत्र व अधिकार संपन्न न्यायमंडळ. केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यावर अधिकारांची विभागणी झालेली आहे. यामुळे या दोघांमध्ये काही वेळा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तो सोडविण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळाची आवश्यकता असते आणि यासाठीच आपल्या देशामध्ये हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. आता संसदेच्या अधिकारांचा अभ्यास करू. पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. संसदेची निर्मिती कायदे करण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे केंद्र सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार यावर संसद कायदा करते. दुसरा अधिकार आहे कार्यकारी मंडळावरती नियंत्रण. कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ. हे मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असते आणि म्हणूनच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसद विविध साधनांचा अवलंब करते. शासनाला प्रश्न विचारणे, शासनाच्या धोरणांवर टीका करणे, त्यातील उणीवा दर्शवणे, लक्षवेधी सूचना मांडणे अशा विविध साधनांचा अवलंब केला जातो. त्याचबरोबर जर संसदेने अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर दाखल केला आणि तो बहुमताने मंजूर झाला तर मंत्रिमंडळ बरखास्त केले जाते. तिसरा अधिकार आहे तो म्हणजे आर्थिक अधिकार. केंद्र शासनाच्या अर्थव्यवहारांवर संसदेचं पूर्ण नियंत्रण असतं आणि हे अधिकार लोकसभेला जास्त देण्यात आले आहेत. कारण लोकसभा ही प्रत्यक्ष निवडणुकीने निर्माण होते. जनता आपले प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडून देते. त्यामुळे आर्थिक अधिकार राज्यसभेपेक्षा लोकसभेला जास्त देण्यात आलेले आहेत. सरकारी खर्च किंवा नवे कर लागू करणे यासाठी लोकसभेची संमती आवश्यक असते. तसेच केंद्र शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प हा लोकसभेमध्ये मंजूर केला जातो. त्यानंतरचा अधिकार आहे घटना दुरुस्तीचे अधिकार. यासाठी संसद विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करते. आपली राज्यघटना नोव्हेंबर 1939 मध्ये निर्माण झाली. काळाच्या ओघामध्ये
या राज्यघटनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता असते, यासाठी 3 पद्धतींचा अवलंब संसद करते. पहिली पद्धत म्हणजे साध्या बहुमताने काही तरतुदी बदलता येतात. दुसरी पद्धत म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने काही तरतुदी बदलता येतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची संमती त्यासाठी आवश्यक असते. पुढचा अधिकार आहे तो म्हणजे संकीर्ण अधिकार. राष्ट्रपतींची निवडणूक करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. त्यासाठी संसद सदस्य मतदान करतात. राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाचा अवलंब करायचा असेल तर तो अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी संसद विशिष्ट पद्धतींचा अवलंब करते. अशा प्रकारे संसद हे विविध अधिकार वापरत असते. यानंतर आपण अभ्यासूया संसदीय कार्यपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये. आपल्या राज्यघटनेमध्ये यासाठी काही तरतुदी केल्या आहेत. पहिली आहे अधिवेशन. वर्षातून किमान 2 अधिवेशने संसदेची भरविणे आवश्यक असते आणि या 2 अधिवेशनांमध्ये किमान 6 महिन्याचा कालावधी ठेवणे आवश्यक असते. दुसरं आहे गणपूर्ती. संसदेच्या सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहामध्ये किमान सदस्य उपस्थित असणं आवश्यक असतं. यालाच गणपूर्ती असं म्हणतात. ही सभासद संख्या म्हणजे एकूण संख्येच्या 1.0 सदस्य होय. केंद्र शासनाने संसदेच्या सदस्यांच्या विचारविनिमयाने कोणतेही निर्णय घ्यावे यासाठीच ही अट घालण्यात आली आहे. तिसरं आहे संसदेच्या सदस्यांना मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे. संसदेचं कामकाज हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालतं, पण सदस्यांना आपल्या मातृभाषेतून मोकळेपणे बोलता येतं आणि आपली मतं मांडता येतात आणि म्हणूनच हा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर आहे भाषण स्वातंत्र्य. सभागृहामध्ये सदस्यांनी जे वक्तव्य केलेलं असतं त्याबद्दल त्यांच्यावरती कोणताही न्यायालयीन खटला दाखल करता येऊ शकत नाही. आणि शेवटचं आहे संयुक्त बैठक. काही वेळा दोन्ही सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकाबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा वेळी कामकाज सुरळीत चालू राहावे यासाठी संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते आणि हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे संसदीय कार्यपद्धतीची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. संसद कायदा करते. या कायदा निर्मितीची प्रक्रिया कशी होते याचा आपण थोडक्यात अभ्यास करू. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक असं म्हटलं जातं. या विधेयकाचे 3 प्रकार आहेत. एक शासकीय विधेयक. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जे विधेयक मांडलं जातं त्याला शासकीय विधेयक असे म्हटले जाते. दुसरं आहे अर्थविधेयक. शासकीय खर्च, कर या कर्ज या संबंधीचे जे विधेयक असतं त्याला अर्थविधेयक असं म्हटलं जातं. आणि तिसरं आहे खाजगी विधेयक. संसद सदस्य, मंत्रिमंडळातील सदस्य नसलेले संसदेचे सदस्य जेव्हा एखादं विधेयक मांडतात तेव्हा त्याला खाजगी विधेयक असं म्हटलं जातं आणि हे विधेयक नाकारण्याचा अधिकार सभापतींना देण्यात आला आहे. आता आपण पाहू कायदे निर्मितीची प्रक्रिया. पाठ्यपुस्तकामध्ये या संबंधीची विस्तृत माहिती दिलेली आहे. तुम्ही त्याचं वाचन करा. कायद्याची ही प्रक्रिया 5 स्तरांवरती चालते. पहिलं वाचन, ज्यामध्ये कायद्याचा कच्चा मसुदा मांडला जातो, त्यावर चर्चा केली जाते आणि त्यात दुरुस्त्या करून नंतर दुसरे वाचन केले जाते. यामध्ये सांगोपांग चर्चा विधेयकावर केली जाते आणि जर आवश्यकता भासल्यास त्यावर तज्ञांची मते घेण्यासाठी समिती स्थापन केली जाते. या समितीच्या अहवालानंतर
पुन्हा तिसरे वाचन होते आणि त्यानंतर त्याच्यावरती सभागृहात मतदान घेतले जाते। एका सभागृहामध्ये यावर बहुमत दिले गेले तर ते विधेयक दुसऱ्या सभागृहात जाते, तिथेही या 3 अवस्थातून पुन्हा ते विधेयक जाते आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यावर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं। अशा प्रकारे कायदे निर्मितीची प्रक्रिया संसदेमध्ये चालत असते आणि म्हणूनच संसदेमध्ये आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते हे कार्य करत असतात आणि यासाठीच योग्य प्रतिनिधी निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे। आणखी 3-4 वर्षात तुम्ही सुद्धा 18 वर्षे पूर्ण कराल आणि मतदानाचा अधिकार तुम्हाला मिळेल। त्यावेळेस जबाबदारीने हे कार्य पार पाडणे किती आवश्यक आहे याची जाणीव तुम्हाला या प्रकरणावरून आली असेल आणि म्हणूनच हा विषय केवळ 10वीच्या परीक्षेपुरताच नाही तर आपल्या पुढील आयुष्यामध्येही उपयोगी पडणारा आहे आणि या दृष्टीने नागरिकशास्त्राच्या प्रकरणांचा अभ्यास केला पाहिजे। या प्रकरणावरील प्रश्नोत्तरे आजच्या लेखामध्ये दिलेली आहेत, त्यांचा नीट अभ्यास करा आणि धड्याखालील स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढील भागात आपण नागरिकशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा कार्यकारी मंडळाचा अभ्यास करूया।